एक्सेलमध्ये काम करण्यासाठी कॉलम्स, रोज आणि सेल्स यांच्या बाबतीत चांगली माहिती करून घेणे गरजेचे आहे. नवोदितांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. मी आहे भागुजी गुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. चला तर आपण एक्सेल वर्कबुक ओपन करूया. एक्सेल वर्कबुक ओपन झालेला आहे. असंख्य कॉलम्स आणि रोज ओळी असलेल्या फाईलमध्ये काम करण्यासाठी प्रत्यक्ष आपण सुरुवात करूया. एवढं मोठं शीट असल्यानंतर आपल्याला हे शीट मधील टेबल पूर्ण जेवढा डाटा आहे ते पूर्ण सिलेक्ट करायचा असेल तर आपण पहिल्यांदा काय करू, कर्सरनी सिलेक्शन करायचा प्रयत्न करू. नाहीतर असं जमलं नाही तर इथे कर्सरनी क्लिक करू आणि ॲरोनी आपण असं करत जाऊ. पण तुम्हाला माहित आहे का हे शीट किती मोठे, शीट किती मोठे हे पाहायचं असेल तर आपण पहिल्यांदा हा A1 सेल सिलेक्ट करूया. कंट्रोल दाबून डाऊन ॲरोनी खाली जाऊया. हे शीट आहे 28,604 रोचं. आता परत जायचं असेल तर कंट्रोल दाबून अप ॲरो दाबला तर आपण पूर्ववत येऊन पोचलो. आता एवढं मोठं टेबल सिलेक्ट करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. याला शॉर्टकट काय आहे तर तो आहे, पुन्हा आपण इथे कर्सर A1 मध्ये ठेवून सिलेक्ट केलं, कंट्रोल दाबलं आणि ए बटन दाबलं तर अशा प्रकारे आपला हा टेबल पूर्ण सिलेक्ट झाला. टेबलच्या शेवटाला आलोय आपण, टेबल सिलेक्ट झाला. तर अशा प्रकारे आपण जाऊ शकतो आणि सिलेक्ट करू शकतो. आता हे झालं सिलेक्शनच्या बाबतीत. पण जर आपल्याला इथे कॉलम बाबत जर माहिती घ्यायची असेल तर आता मी काय केलं, याच्यापैकी थोडं शीट सिलेक्ट करून कॉपी करून घेतलेले, इथे कॉपी करून घेतलेले. तर आता कॉपी केल्यानंतर ह्या टेबलमध्ये सर्व कॉलम सारख्या रुंदीचे आहेत. पहा, ही रुंदी आहे, ही रुंदी आहे, ह्या सारख्या रुंदीचे आहेत. आणि त्यामुळे इथे असलेलं हे टेक्स्ट आहे ते याच्यात बसलं नाही आहे. म्हणजे आता पहिल्या कॉलममध्ये टेक्स्ट बसलेलं नाही आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये पण दिसते आपल्याला तसंच. मधले कॉलम पण तसेच आहे, पण तिथे असं आलं नाही. तर हे टेक्स्ट त्या कॉलममध्ये कॉलमपेक्षा जास्त आहे, कॉलमच्या रुंदीपेक्षा जास्त आहे, म्हणून हे हॅश आलेले आहेत. तर आपल्याला तो जर टेक्स्टच्या साईजचा कॉलम करायचा असेल तर आपण इथे कर्सर आणू, अल्फाबेट जे लिहिले तिथे कर्सर आणू, 2 कॉलमच्या मध्ये कर्सर आणला तर तो भरीव असा ब्लॅक प्लस साईन दिसतो आणि त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू बाणाने दाखवलेली आहे. तर असा कर्सर आल्यानंतर इथे तुम्ही क्लिक करा, डबल क्लिक करा, तुमचा कॉलम पूर्ववत असा रिसाईज होईल. थोडक्यात तुमचा कॉलम रिसाईज होईल. हे झालं. आता कॉलम आपल्याला अजूनही वाढवायचा असेल, समजा आता इथे हे टेक्स्ट अजूनही दिसत नाही पूर्ण इथलं, तर कॉलम अजूनही वाढवायचा असेल, आता एक पद्धत झाली ही की इथे डबल क्लिक करा आणि हे होईल. हा कॉलम अजूनही वाढवायचा असेल तर आपण असंही करू शकतो, असंही करू शकतो, हा असा वाढवू शकतो, किंवा हे साईन आल्यानंतरच कमीही करू शकतो. आपण पहिला होता तसा केला.
किंवा इथं डबल क्लिक केल्यानंतर ह्या टेक्स्टच्या साईज प्रमाणे तो कॉलम रुंदी वाढवेल. ही पहा, टेक्स्टच्या साईज प्रमाणे ती रुंदी वाढवली. तर असा हा कॉलम रिसाईज होऊ शकतो. आता समजा हाही कॉलम रिसाईज करायचा आहे, हाही करायचा आहे, हाही करायचा आहे, हा पण करायचा आहे, हा पण करायचा आहे, असे सगळे कॉलम जर रिसाईज करायचे असते तर त्यात एक सोपा उपाय आहे. एकदम सगळे कॉलम रिसाईज करता येऊ शकतात. ह्या अल्फाबेटच्या ठिकाणी कर्सर आणून लेफ्ट की दाबून माऊसची लेफ्ट की दाबून हा कर्सर असा फिरवत आणायचा, म्हणजे हे पूर्ण सिलेक्शन होणार आहे. हे सिलेक्शन ह्या प्रत्येक कॉलमच्या शेवटपर्यंत, म्हणजे शेवटच्या रोपर्यंत झालेले हे सिलेक्शन. तर असं केल्यानंतर यापैकी कुठल्याही दोन कॉलमच्या मध्ये कर्सर आणून हे साईन दिसल्यानंतर डबल क्लिक करा. सगळे कॉलम एका वेळी रिसाईज झाले. आता दुसरा हे मुद्दा याच्यात, कॉलम रिसाईज करणे, कमी करणे, जास्त करणे, हे आता तुम्हाला समजलं असेल. पण कॉलम ॲड करणे, डिलीट करणे, हे आता आपण पाहणार आहोत. तर आता जर मी हे सिलेक्ट करतोय, असं सिलेक्शन असं करावंच लागतं जर कॉलम ॲड करायचा असेल तर मला हे सिलेक्शन केल्यानंतर मी जर ऑप्शन वापरलं इथं कॉलम ॲड करून पाहिजे, तर तो लेफ्टला कॉलम ॲड होतो. आता पहा, मी कर्सर इथे ठेवला तर ॲडिशनचं येणार नाही. ॲडिशन आलं, ह्याच साईजनी झाला. इथे कर्सर ठेवला, इन्सर्ट आलं. इकडे कुठेही कर्सर ठेवला तरी इन्सर्ट असा ऑप्शन आला तर आपण त्याच्यावर क्लिक करायचे आणि मग पाहायचं, तर हा कॉलम ॲड झाला आपला. हा नको असेल तर याच्यावर क्लिक करा, कुठेही क्लिक करा याच्यावर. तो सिलेक्ट असलेला पाहिजे. सिलेक्ट नसला, समजा हा सिलेक्ट नाहीये, आणि मग जर आपण हे क्लिक केलं, राईट क्लिक केलं, तर इन्सर्ट होणार नाही. मग तो इथे ऑप्शन्स दाखवेल. एंटायर कॉलम इन्सर्ट करायचा आहे का, मग इथे तुम्हाला द्यावं लागेल. मग इथे ओके केल्यावर अजून एक कॉलम इन्सर्ट होईल. दुसरं, जर हे ऑप्शनचं डायलॉग बॉक्स नको यायला तर तुम्ही हा सिलेक्ट असलेला सिलेक्ट करा, त्याच्यावर क्लिक करा, इन्सर्ट आल्यानंतर वापरा. तर हे इन्सर्ट झाले. आता हे कॉलम मला एवढे इन्सर्ट झालेले आहेत आणि हे कॉलम नको आहेत आपल्याला. मग आपण साध्या पद्धतीने काय करू, हे दोन कॉलम सिलेक्ट करू, कॉपी करू आणि इथे पेस्ट करू. ही झाली आपल्या साधी सोपी पद्धत. पण तसं न करता हे कॉलम राईट क्लिकने डिलीट पण करता येतात. जसं इन्सर्ट केलं तसं डिलीट पण करता येतं. तर हा डिलीट केला मी, म्हणजे आता दोनच कॉलम राहिले. आपण परत तिन्ही कॉलम आणूया. आता हे कॉलम्स तिन्ही एकदम डिलीट करण्यासाठी मला तिन्ही कॉलम सिलेक्ट करावे लागते, आणि मग मी ह्या तिन्हीपैकी कुठेही क्लिक केलं तर हे डिलीटचं हे राईट क्लिकने येतं. डिलीटवर क्लिक केल्यानंतर हे तिन्ही कॉलम निघून जाते. तर असे कॉलम ॲड करणे, कॉलम रिसाईज करणे, कॉलम डिलीट करणे असं आपण पाहिलं. पण आता मी इथे 1, 2, 3 सिलेक्शन आहे. इथे हे होम मेनू आहे. ह्या होम मेनूमध्ये हे सगळं आहे पहा, इन्सर्ट, डिलीट आणि फॉर्मॅट. तर आपल्याला इन्सर्टमध्ये गेल्यानंतर आता पहा,
मी हे कॉलम सिलेक्ट केलेले आहेत 3, त्यामुळं इन्सर्टमध्ये गेल्यानंतर इन्सर्ट कॉलम असं ऑप्शन येते आपल्याला. तर याच्यावर क्लिक करतो आता मी. हे पहा, तीन कॉलम सिलेक्ट होते माझे, हा आणि हा. त्यामुळं इथे 3 ॲड झाले. आता पुन्हा डिलीट असं पाहायचं असेल ऑप्शन आपल्याला, तर इथे परत येऊ. डिलीट कॉलम्स, हे तिन्ही माझे सिलेक्ट आहेत. डिलीट कॉलम हे डिलीट केले, हे डिलीट झाले. तर असे एकापेक्षा अधिक कॉलम ॲड करायचे असतील तर आपण इथे असे सिलेक्ट केल्यानंतर तेवढेच कॉलम ॲड होतील, किंवा डिलीट करायचे असेल तर तेवढेच कॉलम डिलीट होतील. म्हणजे इथे आता 4 आणि 2 6 कॉलम सिलेक्ट आहेत. 6 कॉलम डाव्या बाजूला ॲड होतील, किंवा ते डिलीट करायचे झाले तर ते 6 कॉलम सिलेक्ट करा आणि डिलीट करा. इन्सर्ट झालं, डिलीट झालं. आता आपण फॉर्मॅट हा ऑप्शन पाहणार आहोत. इथे कॉलम, आपण कॉलम पाहतोय. आता कॉलमची विड्थ वाढवायची असेल, म्हणजे ही कॉलमची रुंदी वाढवायची असेल, तर इथे आपण सिलेक्ट करू शकतो. आता पहा, मी M2 म्हणजे M30 असा हे सिलेक्ट केलेला आहे इथं ह्या कॉलममध्ये, आणि कॉलम विड्थवर क्लिक केलं तर आता इथे आपल्याला दिसते की ह्या कॉलमची विड्थ आहे 8.43, आणि ही मला वाढवायची असेल ह्या कॉलमची विड्थ, तर मी 15 करेल इथे मला हवी ती, आणि ओके करेल. हे पहा, ही वाढली त्याची विड्थ असं. तर अशी ही विड्थ वाढवता येते. हे झालं आपलं कॉलमच्या संदर्भात. हे झालं आपलं कॉलमच्या संदर्भात. आता आपण असंच रोच्या बाबतीत पाहणार आहोत. अशीच पद्धत वापरली जाणार आहे. तर रोला इथं क्लिक केलंय मी. 1 मिनिट, आपण पहिल्या रोवर जाऊया. इथे मी ह्या रोला क्लिक केले आणि मी फॉर्मॅटला गेलो. रोची हाईट वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल तर मला पहिल्यांदा एक रो इथे सिलेक्ट करा टेबलमधली, किंवा बाजूची ब्लँक सेल सिलेक्ट करा, कोणतंही चालेल. आता रो हाईटला क्लिक केलं. इथे ह्या रोची हाईट म्हणजे उंची, हे अशी ती वाढवायची आहे. ती आता आहे किती, 15.75. मला इथे 25 पाहिजे. तर ही ओके केलं, ही हाईट वाढली. आता रोची हाईट वाढत असताना रो जेवढी आहे तेवढीच वाढणार. कॉलमची रुंदी वाढत असताना कॉलम जेवढा शेवटपर्यंत आहे तेवढं तो त्या साईजचा होणार. तर असं ही हाईट वाढली. आता ॲटो फिट रो असं एक इथे ऑप्शन आहे. याच्यावर क्लिक केल्यावर काय होते पहा, पूर्ववत झाली ती रो. म्हणजे इथे जे टेक्स्ट आहे ना, त्या टेक्स्टला जेवढी जागा पाहिजे ना तेवढी ती रो झाली. आता आपण इथे असं करूया, ही रो कमी करूया, जराशी टेक्स्टपेक्षा कमी करूया. ते टेक्स्ट आता व्यवस्थित आपल्याला दिसत नाही. तर आपण इथं कुठेही सिलेक्ट करा, इकडे करा, आणि ॲटो फिटला जा. फॉर्मॅट ॲटो फिट रोनी ही पूर्ववत झाली. तर हे फॉर्मॅटमध्ये असं आपल्याला करता येतं. मग आता आपल्याला रो वाढवायच्या असतील, जसे कॉलम डाव्या बाजूला वाढतात तशा रो वरच्या बाजूला वाढतात. थोडक्यात इथे मी समजा ही 10 नंबर रो सिलेक्ट केली, तर इथे ॲडिशन करायचं असेल तर मग पुन्हा मला राईट क्लिक करावे लागेल आणि इन्सर्टला क्लिक करावं लागेल. ती वरच्या बाजूला वाढते ती रो.
आणि नको असेल रो तर डिलीट मारलं, डिलीट झाली रो. पुन्हा मला एकापेक्षा जास्त रो वाढवायचे आहेत, एकापेक्षा जास्त रो वाढवायचे आहेत. तर मी काय करणार, अशा मला समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 रो वाढवायच्या तिकडे वरती, मोकळ्या रो वाढवायच्या आहेत. तर मी ह्या 9 रो सिलेक्ट केल्या, माझं टेक्स्ट असले तरी चालेल. आता मी इन्सर्टला गेलो किंवा राईट क्लिकने जाऊन इन्सर्ट रोज याच्यावर क्लिक केलं तर ह्या रोज वाढल्या माझ्या. रोज नको असतील, आता सिलेक्ट आहे, हे टेक्स्ट सिलेक्ट आहे, एवढ्या रो नको असतील तर मी डिलीटला जाईल, डिलीट शीट रोज क्लिक केलं, ह्या रोज डिलीट झाल्या. तर अशा प्रकारे कॉलम्स आणि रो ॲडिशन डिलिशन करता येतात. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन आपल्याला इथे हे शीट जे आहेत, आता माझ्याकडे 1 2 3 शीट आहे, मला अजून शीट हव्या असतील तर इथे मी क्लिक करणार ह्या प्लस साईनवर, अजून वाढलं, किती वाढवता येतात, कंट्रोल 11 पण वाढतं. असे केलं तर हे शीट्स वाढतात, जशा रो वाढवतो तशा शीट पण वाढतात. आणि नंतर आपल्याला हे शीट डिलीट करता येतात. डिलीट, राईट क्लिकने डिलीट आलं, राईट क्लिक डिलीट, राईट क्लिक डिलीट, हे सगळे शीट डिलीट झाले नको असलेले. तर अशा प्रकारे आपण कॉलम, रोज आणि सेल बाबत माहिती घेतली. आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. असे चांगले चांगले व्हिडिओ, चांगली चांगली माहिती मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.